चला दाखवा तुमचं कसं आहे ते हॉटेल आम्हाला. कोकणामध्ये आलेलो, आजूबाजूला सर्व केळीचे झाडं दिसत आहेत आणि एक निसर्गरम्य रिसॉर्टचा फील येतोय. पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी राहून धावपळीत राहून अशा शांत ठिकाणी आल्यावर जरा रिलॅक्स वाटतंय, मनाला शांती भेटते. चला बघू स्टेप बाय स्टेप हळूहळू. 8 दिवस झाले. 8 दिवस झाले. आणि एक केळी पर्ण म्हणजे काय, याचा अर्थ काय केळी पर्ण काय? ऍक्च्युली इथे केळीचेच बाग होते म्हणून मग असं ठरलं की आपल्या केळी आहे नाशिक मध्ये केळी हा प्रकारच माहित नाही आणि माझा आहे केळी जे ऑर्गॅनिक केळी. ऑर्गॅनिक त्याच्यात विदाऊट केमिकल. ओके. म्हणजे केळीच्या बागा असल्यामुळे तुला केळीचा अनुभव असल्यामुळे केळी पर्ण. हा आणि केळीचंच बाग आहे. मग केळी पासूनच आपण काय काय उत्पादन घेऊ शकतो. म्हणजे केळीचे पानं त्याच्यापासून आपल्याला काय फायदे केळीपासून. आणि इन जनरली जर डॉक्टर लहान मुलांना सांगतील तर आता माझ्याकडे 4 प्रकारची व्हरायटी आहे केळीचे. करबाळी, रसबाळी, वेलची आणि एक मोठी आपली नेहमी मार्केटमध्ये असते ती पण. ओके. असं मग केळी आहे, त्याच्यानंतर रामफळ, सीताफळ, चिंच, जांभूळ. तुला बिझनेस करावा असं किती वर्षापासून बिझनेस करते तू? मी आता असं म्हटलं तर आधी आमच्या द्राक्षाची बाग होते. बागेनंतरून मग केळी लावलं. मग केळी म्हणजे तरी 15 वर्ष. केळी लावायला आता तरी 6 वर्ष. म्हणजे आपल्या भारतातल्या ज्या महिला बिझनेसमध्ये पुढे जातात, योगिता हे त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. येस. आणि आम्हाला अभिमान आहे की आमची 10वीची एक क्लासमेट, क्लास फ्रेंड आज एक उद्योजिका झालेली आहे. तर त्याचा एक सार्थ निसर्ग सौंदर्य बघितल्यानंतर आपण आता मिसळचा आस्वाद घेण्यासाठी कॅफेमध्ये चाललेलो आहे. चला कॅफेचा आपण व्हिजिट करू. चला योगिता काय दाखवते आता कॅफेमध्ये पहिल्यांदा आम्हाला? कॅफेमध्ये आता 4 प्रकारचे ज्यूस आहे, लस्सी आहे. 4 प्रकारच्या मिसळ, वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस, अजून आणि काय? सोलकढी आहे. सोलकढी. Yes. आणि उकडीचा मोदक. उकडीचा मोदक जो स्पेशल उकडीचा मोदक आहे तो पण आहे आणि तो तुम्हाला मिळणार आहे केळाच्या पानावर. स्पेशल बघू शकतो किती स्वच्छता आहे इथे. स्वच्छता महत्वाची. त्याच्यामुळे मी सर्वांना विनंती करेल की नक्की एकदा व्हिजिट द्यायला या, केळीपर्ण कॅफेला या. नक्कीच तुमचा दिवस आनंदात जाईल आणि उत्कृष्ट चव असलेली मिसळ तुम्हाला खायला भेटेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं तुम्ही तुमचा बर्थडेचा प्रोग्राम करू शकता, तुमचं गेट टुगेदर करू शकता, ॲनिव्हर्सरी इथं तुम्ही करू शकता. सुंदर जागा आहे. नाशिकच्या सेंटरमध्ये एवढी प्रशस्त आणि एवढी सुंदर जागा आणि फोटोजेनिक स्पॉट आहे. फोटो इथं फार सुंदर येत आहेत. म्हणजे फोटोमध्ये तुम्हाला फील असेल की तुम्ही कोकणातच गेलेले आहे कुठेतरी किंवा गोव्यामध्ये गेलेले आहेत साईडला, असा फील येतो. मित्रांनो आपण आमची बालमैत्रीण योगिता हिच्या नवीनच ओपन झालेल्या केळीपर्ण या मिसळ स्पेशल मेनू असलेल्या हॉटेलची, आणि ॲक्च्युली हॉटेल म्हणण्यापेक्षा एक प्रकारे रिसॉर्टसारखंच आहे. तर तिथे आपण आलो होतो. तिथे आपण सर्व पाहिलंच आहे की सुंदर अशी बागसुद्धा फुलवलेली आहे, ज्यामध्ये केळीची मुख्यतः पूर्ण झाडी आहेत, नारळाची झाडी आहेत, वेगवेगळे फुलं एक छानसे रंगीबेरंगी आणि निसर्गरम्य असं वातावरण आहे. तर अशा केळीपर्ण या नवीन ओपन झालेल्या मिसळ हॉटेलमध्ये आपण नक्की एकदा तरी व्हिजिट द्यायला हवी. आणि नुसतं एकटं नाही तर सर्व फॅमिलीला येऊन इथे मिसळची चव चाखायला दिली पाहिजे. तर नक्की या मित्रांनो, केळीपर्ण हे कामटवाडे रोडच्या पुढे माऊली लॉन्स. विखे पाटील स्कूल बिहाइंड निगर फार्म. खाली लिंकमध्ये ॲड्रेस आणि लोकेशन. कामटवाडे रोडच्या विखे कॉलेजजवळ, विखे पाटील स्कूल जवळ आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड्रेस टाकून देईल आणि आपण सर्वांनी कधी ना कधी लवकरच संध्याकाळी सकाळी कधी येऊ शकता. मिसळ इथे टायमिंग 8 ते 4. सकाळचा टाईम 8 ते संध्याकाळी 4पर्यंत आहे. आणि रविवार आणि शनिवारी तर इथे खवय्यांची गर्दीच असते. तर आपण नक्की इथे व्हिजिटला येऊ शकता आणि आम्हाला आमची सर्व्हिस जी आहे योगिताताईंची ती घेऊ शकता. आणि बघा, एन्जॉय करा, मिसळची चव घ्या, आपल्याला नक्की आवडेल. थँक्यू.